झी 24 तास एक पाऊल पुढे। अभय देशपांडे आपल्या सोबत आहे। आपण अभय देशपांडेची चर्चा करणार आहोत। अभय देशपांडे, पर्याय निर्माण करणारी शक्ती आज शक्तिपात झाल्यासारखी संपूर्ण देशासमोर उभी आहे का? आणि लोहपुरुष मोहपुरुष बनलाय का? दाल में कुछ काला है क्या? दाल में निश्चितच काहीतरी काळा आहे। कारण एक याच्या थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली, मला वाटतं शरद पवारांचं स्टेटमेंट आहे त्याच संदर्भातलं आहे की गेल्या काही वर्षात UPA 1 आणि UPA 2 विशेषतः UPA 2 ची प्रतिमा डागाळून त्याची पिछेहाट होत असताना जो काही व्हॅक्यूम किंवा जी काही पोकळी निर्माण होते ते भरण्याचं सामर्थ्य भाजपामध्ये दिसत नाहीये। म्हणजे हा पक्ष आता ती पोकळी भरू शकत नाहीये। यासाठी पक्षात काहीतरी ड्रास्टिक चेंजेस आवश्यक आहेत असं मी ते सांगायच्या रूपाने सांगायचं झालं तर राह कौन सी जाऊ मैं असा प्रश्न भाजपामधल्या बऱ्याच लोकांना पडलेला आहे। त्यातला एक मार्ग कुठला आहे की ज्या मार्गाने 2 खासदार असलेल्या भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचवलं तो प्रखर हिंदुत्वाचा मार्ग आणि नंतर सत्तेवर आल्यावर NDA किंवा आघाडीच्या अपरिहार्यतेतून निवडलेला मध्यम किंवा सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग। तर यातला कुठला मार्ग निवडावा याबाबत भाजपामध्ये 2 वेगवेगळे मतप्रवाह होते। तर ही पोकळी जर आपण भरू शकणार नसू, आपण अशी जर कुंठित अवस्थेत राहणार असू तर आपण आता हे सगळं हे करून एक कुठला तरी एक रिस्क घेऊन एक नवीन काहीतरी करूया अशी एक पिढीची एक जोरदार त्याच्यासाठी एक गट तयार करत होता। आणि त्या ह्याच्यातून मोदी यांचं नाव गुजरातमधून राष्ट्रीय व्यासपीठावर आलं आणि मोदींकडे हे नेतृत्व देण्याचे प्रयत्न सुरू झाले। हे प्रयत्न सुरू झाल्यानंतरच भाजपामधलं द्वंद्व आणखी प्रकर्षाने समोर आलं आणि गोव्यामध्ये याचा निर्णय होतो हे लक्षात आल्यानंतर भाजपामध्ये जी आजारपणाची एक साथ आली ती पाहिल्यानंतर तर हे नक्की लक्षात आलं। प्रथम भाजपाचे नेते हे मान्य करायला तयार नव्हते, त्यांनी सगळं खापर आपल्यावरच फोडलं प्रसार माध्यमांवर। पण 2च दिवसात हा निमोनिया नाही तर नमोनियाच आहे हे स्पष्ट झालं। आता प्रश्न असा आहे की कालचा निर्णय घेताना आडवाणी यांचा याला विरोध आहे हे लक्षात घेऊन घेतलेला निर्णय आहे, हे लक्षात ठेवून घेतलेला निर्णय आहे। याचाच अर्थ होता की आडवाणीने हे स्वीकारावं अथवा बाजूला व्हावं। मनोहर पर्रीकर जे गेले काही दिवस मोदींचं नाव अधिक आक्रमकपणे पुढे करत होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं अधिवेशन सुरू व्हायच्या आधी की 65 पुढच्या नेत्यांनी आता बाजूला व्हायला पाहिजे। हा मेसेज कोणासाठी होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे। आणि त्यानंतर आता जर साईडलाईनच आपण झालो आहोत तर मला वाटतं की आडवाणींनी आपण ही आता एक ठाम भूमिका घेतलेली आहे। त्यांनी भाजपाबद्दल त्यांनी मुखर्जी टू मोदी ही भाजपाची घसरण आपल्या पक्षातून आपल्या पत्रातून मांडलेली आहे। आणि आता मुखर्जी टू मोदी ही झालेली घसरण अर्थात पक्षातून नेहमी नाराज ज्यावेळेस माणसं होतात त्यावेळेस वेगवेगळ्या शब्दात ती नाराजी व्यक्त होत असते। कधी म्हणतात माझ्या बडव्यात विठ्ठलाभोवती भलतेच बडवे जमलेत, कोणी म्हणतो हा पूर्वीचा पक्ष राहिलेला नाहीये। भाषा त्याचे शब्द वेगळे असतात, भावना तीच असते। आडवाणींची भावना ही तीच आहे, परंतु ते हे या स्थितीतही राजकीय जाणार नाही। आडवाणींची भावना अभय देशपांडे, आडवाणींची भावना जरी ती असली तरी सुद्धा या सगळ्या मागे आडवाणींचा सत्ता लोलूपपणा किंवा मोहपुरुष असणं कितपत खरं याविषयी आपण चर्चा करणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।